मित्रांनो, आपल्यासोबत आहे डमरू, कारवेकरांचा डमरू बैल. बरंच फायनल ते झालेले आहे, चांगल्या रीतीचा त्याचा पळ आहे, पण अजून त्याची जशी पाहिजे अशी चर्चा झाली नाही. आणि मी कायम बोलत असतो की जो पाळणारा बैल आहे त्याची चर्चा झाली पाहिजे. आणि आप्पा आहेत, आप्पा आता बरीच वर्ष झालं हा नाद करते ती आणि व्यवसाय पण करते ती. आप्पा, परिचय सांगा प्रेक्षकांना. परिचय म्हणजे आपल्याला नाही तर मुळात गुंठा जमीन, दावणीला 4 बैल, 2 आदत, 2 मुट्टी. आपलं जनावरचा व्यापार आहे, त्यातून मी आपलं हेशनी सांभाळतोय. पर्यायत मन माझा बैल जरा अंधारात राहिलेला आहे. वस्तू आहे जातीतली चांगली तर चांगली. ह्याच्या पलीकडे आता माझं काय. आप्पा, आता किती वर्ष झालंय हा शर्यतीचा नाद करताय? मला 18 वर्षापासून नाद आहे. बंद काळात बी माझी 2-3 आणि चालू काळात बी 2-4. माझी जिंदगी गेली. बँक बॅलन्स माझ्याकडे काय नाही. मी कमी होईल तेवढं ह्याचनी मी पोचतो. मित्रांनो बघा, स्पष्ट व्यक्तिमत्व आहे आप्पा, एकदम सगळं स्पष्ट बोलतात. आप्पा, एवढं स्पष्ट का आजकाल लोक स्पष्ट बोलत नाहीत तुमच्याकडे? आपल्याला हाय ते मनातलं बोलून दावलं. आपली परिस्थिती नसताना जनावर आपण एक टाइम खायचं बंद होईल, पण त्याच्याने कुठून बी वैरण मी आणतो इकत. मारवील गावात कोणाचं गुंट्याव एकराव. म्हणजे मला असं म्हणायला लागेल की ह्या मुख्य जनावरांच्या आशीर्वादाने ना सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक भेटत जाते असं म्हणायला लागेल. ह्या जनावरांच्या पायाच्या पुण्यानं मी भाजी भाकरी खाऊन सुखी. कोणाचं देणं घेणं माझ्यावर नाही. आणि आज मेन काय माहिती आहे का, आता बैलगाडी मालक कशासाठी पळत असतो? नावासाठी. आणि 1 नंबरचा गुलाल म्हणले की चर्चा होती बैलाची की बाबा 1 नंबर कुणी केला, तर आप्पांच्या बैलाने केला. म्हणजे आज त्यानं दाखवलं की मी मालकाला 1 नंबरात पण ठेवू शकतोय. आज इतक्या वर्षातून पहिला नंबर भेटला. कष्टाचं फळ मला मिळालं. माझा तर काय निमवय झाले. इथून पुढं काय अशी साथ द्यावी बैलांना दानाच्या कृपेनं, एवढी विनंती करतो. आप्पा, आता तुम्हाला बऱ्यापैकी ह्यातलं नॉलेज आहे जनावरांमधलं. एखादं वासरू खरेदी करताना काय बघता त्यात? त्याचं फाउंडेशन, छत्ती, माग चौक आणि बटा नसून त्याच्या पलीकडे नाही काय बघत. जात गोत. कारण काय होते माहित आहे का, आता बरीच मुलं ह्यात ना नवीन पडले ती, बरीच वासरं घेते ती, पण काय होते फेल जाते ती, मैदान होत नाही ती, परत विकतेच. तुमच्यासारख्या लोकांचा सल्ला जर भेटला ना तर नवीन पिढी पण अजून आपली परंपरा ही उंचावत आणि वाढवत जाईल. म्हणणं तुमचं पटलं मला. फक्त आपल्या जवळ आल्यानंतर आपण त्याला सांगू शकतो. आपल्या जवळ न आल्यावर काय सांगणार? बरोबर. बट्टील जनावर एखाद्या दावणीला असलं ती घर उलट करत. खरं. बट्टा नसल्या एखाद्याचं घर ती वर काढत. एवढंच मला कळत. मित्रांनो बघा, आता बराच त्यांचा कालावधी पूर्ण जवानी त्यांची हात गेलेले, त्यामुळे बऱ्यापैकी त्यांना सगळ्या गोष्टी माहित आहेत. आता ह्या वासरात बघताना काय बघितलेलं सुरुवातीनं त्याचं फाउंडेशन म्हणजे पाय, छत्तीला किती रुंद आहे, चौक कसा आहे, जात कुठली आहे, एवढंच नजरेत गाठलं आणि खरेदी केला. आणि त्या गोष्टी सगळ्या तुम्ही बच्चा असताना बघितल्या त्याच्या, आणि आज तो जाईल तिथे गुलाल करून देतोय. गुलाल जाईल तिथं करून देतोय. फक्त तुम्हाला मगाशी म्हटलं नाही का, तुमचा जेवढा बैल पळतोय तेवढं ही घोड्यागत पळतंय. फक्त आपण जरा माग काय की पैरा जरा गंडतोय. बरोबर. मग तुमच्यासारख्याला मागा गेल्या म्हणते ती येंगेज आहे, पुढला अड्डा बघू. ह्यामुळं बैल पळतोय आता बारे 2 खांदी पळतोय बैल. कुठं दाबागणार नाही, कुठं काय नाही, गाडी कुतवणार नाही. बरीच अड्ड केलं. 2-3 वर्ष झाले बैल पळतोय माझ्याकडे. आणि पावर बैल म्हणून आता माणूस बळ कमी म्हणून माझा बैल घरात आहे. ऊन लागतंय 2 बैला जोडायचं नाही म्हणून. हे बी आज अंडा असता तर खेळला असता की, पण बांधून ठेवलाय. मी एकाला बघतो, साथ मला नाही कोणाची. बरोबर. हे आपलं मित्रमंडळ आहे ती, मला कटाळायला म्हणतो भरून जावा, मी येईन नाही. मित्रांनो बघा,
आज त्यांचा सहकाऱ्यांच्यावर भरपूर विश्वास आहे आणि ठेवला पण पाहिजे, कारण हे क्षेत्रच त्या गोष्टींवर चाललंय. मित्रमंडळी यांच्यामुळे चाललंय, कारण सगळ्या गोष्टी घडते त्या एकटा माणूस काय करू शकत नाही. त्यांचेही 2 शब्द घेऊया. आता पिंटू भाऊ, त्याला तुम्ही धरलाय, आज फक्त 2 शब्द सांगा. आज गुलालातला आणि 1 नंबरातला नंदी ज्यावेळेस आपल्या हातात असतो त्यावेळेस काय डोक्यात काय विचार जाते, काय मनामध्ये येते की 1 नंबरातला नंदी आपल्या हातात आहे? कारण एवढ्या 200-300 गाड्या येते, त्या सगळे दिवसभर उन्हात फिरते, ती गट काढते, सेमी काढते, ती फायनल होतो, त्यात 1 नंबरचा आपला बैल ठरतो. काय वाटतं त्यावेळेस? आनंद वाटतो की हम्म. आनंद वाटतो. बैल दुखांती पब्लिकचे बेताड आहे, पण कसं पायरे बैल आला अंधारात हम्म. तिथून बैल बरोबर चांगलं बसले बैल कायम गुळाला राहणार. आता तुम्ही कायम दिसता, आप्पांनी सांगितले की बाबा मित्रमंडळ आहे किंवा सहकार्य येते, त्यामुळे हा खेळ चालला. बैलाच कसं होते, बैल चांगला पळतोय आप्पांचा, हम्म. पण आप्पा कोणाच्या दारात बैल मागा कधीच आयुष्यात गेलेले नाहीत. हम्म. बैल एकदम पहिल्यापासून बैल आप्पांचा बैल उजवीचा. हम्म. बैलाला पहिरवण्याचा बनून आम्ही बैल बैलाला गेलो, फेरा काढला, बैल डावीनच पळवायला लागलो. बैल आता जवळजवळ कंटिन्यू 1 वर्ष झालं बैल डावीनच पळवते. अडचण आपल्या बैलाला आली, बाबा बैल आपला बैल बाहेर उघड्या आलाय, आपलाच बैल बाहेर टाकायचा. आणि आपल्या बैलाला आपल्या गॅरंटी आपल्या बैलाची, आप्पांच्या बैलाची, कारण बैल दोन्ही खांदी बैल स्पीडचा आहे. बैल आदत मध्ये बैल आपण लय ताणला नाही, दुसऱ्या वय झालं तो आज बैल आपण बाहेर काढला. पण बघतो बैलाला पहिल्या मनाचं बैलाची अडचण येत्या. बैल दोन्ही खांदी पब्लिकचा बैल आहे. आता 20-25 वर्ष झालं आप्पा बैल पळते, 25 वर्ष नेट झालं म्हणजे आप्पांच्याकडे बैल जवळजवळ 50 बैल होऊन गेलाय. मीच आप्पांच्याकडे 20 वर्ष झालं आप्पांचे मॅनेजर मिस करतोय. हा, मी 7 वर्ष झालं मग आप्पांचीच बैल पळते. म्हणजे आप्पांचं कधी माझं बक्षीस मला एवढंच पाहिजे कायच नाही, 1 रुपया कधी आपण अजूनपर्यंत वायदी कोणाला घेतली, पण या बैलाला वायदी आपण लय घालवली. पण वायदी कोणाची गरीबाची कोणाची आप्पांनी घेतलेली नाही अजूनपर्यंत तरी घेतलेली नाही. कोणाचा फोन गरीबाचा बाबा आम्ही बैल घेऊन येतो, पावती सुद्धा तू 1 टाक आम्ही 1 पावती टाकतो, असं आप्पांचा विचार आमच्यापर्यंत बैल घेऊ. म्हणजे गरीबाचा बैल आला बाबा याला वायदी किंवा कोणी घेऊ नका अजिबात. अजून आप्पा हीच म्हणते, गरीबाचा बैल तो बैल उजाडा देऊ द्या, चांगल्या बैलाला तुम्ही बैल देऊ नका, पण या गरीबाच्या बैलाला बैल द्या. मित्रांनो बघा, आप्पांनी बऱ्याच जणांना वायदी दिलेली आहे, पण एखादा सर्वसामान्य बैलगाडा मालक असेल तर त्यांच्या कुठनं वायदी घेतली नाही. म्हणजे बैलगाडा मालक म्हणून त्यांचं काम तर चांगलंच आहे. आता ही सहकारी पण आहे ती. आता गोलाला ज्यावेळेस आपला बैल राहत असतो आणि ज्यावेळेस कधीतरी अपयश भेटत असेल, त्यावेळेस ना आत्ताचा काय फरक काय वाटतो, ज्यावेळेस गुलाल आणि अपयश? गुलालात राहिल्यावर आनंदच वाटतो, पण जेव्हा बैल मार खातो तेव्हा वाईट वाटतं, पण त्यातून बी आम्ही त्याला गुलालात घालण्यासाठी प्रयत्न करत असतोय. मित्रांनो बघा, आप्पा या, आप्पांचं 2 शब्द शेवटचं घेऊया. आप्पा, आता त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस अपयश भेटतं त्यावेळेस जरा वाटतं की बाबा आज काहीतरी चुकलं असेल किंवा नव्यानं तयारी करून उभं राहिलं पाहिजे. शेवटच विचारतो होता, आज ह्या यशातून काय शिकाय भेटलं? अपयश बी तुम्ही बघताय, पण यशातून काय शिकाय भेटलं? यशातून शिकायचं म्हणजे हे असं आहे, आज ज्या वक्ताला बैल हारतो 2 दिवस आण गोड लागत नाही, याला आपली वस्तू चांगली असून जरा फसते ड्रायव्हर पाय किंवा पायऱ्यात गंडते. 2 दिवस गेल्यानंतर मन लागतं परपंच. 2 दिवस मग ती उदास वाटतं मार खाल्ल्यावर. हे या पलीकडे आता माझ्याकडे काय सांगायचं. आणि आज यश भेटले, यशाचं काय सांगचाल? आता निवान झोप लागल मला. त्याला गेल्यावर काय करू, काय मुक्का घेऊ, काय चारू, घरात गेल्यानंतर हाय काय उशीर, चेहरा पाडलाय ही बघू शकतो मी. माझ्याजवळच बैल असतो, बायका नाही ती जवळ, पण ही बैल माझ्याजवळ ज्याला एवढा आहे त्यापासून 18 वयापासून बैल माझी गेली 5-50 म्हणला ना, त्यो हाय पाय बैल गेली म्हणून बंद काळात फुकट दिली. आता हा पोराला एक मी बैल दिलाय असं शिव बैल, मला कधी सांगतो आपला हाय म्हणलं संभळ वाटलं तर संभळ, ज्या दिवशी तुला दुःख वाटेल माझा मला वस्तू परत दे. ह्याच्या पलीकडे काय संपली माझी. मित्रांनो बघा, बैलगाडा मालक साठी यश आणि अपयश काय असतं ते आप्पाने आज खरंच सांगितलंय आणि त्यांचा सल्ला मोलाचा आहे. आपण शुभेच्छा करूया आप्पाच्या सगळ्या टीमला, असाच कायम गुलाल मिळेल. धन्यवाद.